नमस्कार मंडळी, कशा सर्वजण. तर आज आपण चाललोय कामानिमित्त पणजी टू वाळपई या मार्गे चाललोय आणि म्हटलं जाता जाता एक व्हिडिओ करायचा. थोडं पावसाचं ढगाळ वातावरण आहे, थोडा पाऊस येत आहे, पावसाचे थेंबे अंगावरती पडत आहेत. त्यामुळे आम्ही रेनकोट घातलेला आहे. आम्ही 2 व्हीलरवरून जात आहे आणि हे पहा, हे खूप जुनं असं हे ब्रिज आहे आणि या ब्रिज पाहून तुम्ही बघितलाच असेल रोड कुठून आणि कुठं चाललो आहे. मी खूप सुंदर, खूप लांब रूट आहे. पणजीवरून आम्ही वाळपईला म्हणजे कमीत कमी 70 किलोमीटरचा प्रवास आहे आमचा. आणि ह्या प्रवासामध्ये जाता जाता आम्हाला एक मंदिर लागणार आहे आणि ते मंदिर इतकं चांगलं आहे. तुम्ही जर त्या मंदिरमध्ये 5 मिनटं जरी बसण्यासाठी गेला तर तुम्ही अर्धा ते 1 तास सहज काढून याल. इतकं सुंदर नक्षीकाम वगैरे. तुम्ही फक्त ते मंदिर न्याहाळण्यासाठी तुम्हाला 1 तास लागेल आणि तुम्ही जर संपूर्ण माहिती त्याची घेणार असाल तर तुम्हाला निदान 1.5 तास तरी लागणार, असं मंदिर आहे. आणि हे पहा, आम्ही आता ते ब्रिज काढून इंडस्ट्रीट एरियामध्ये घुसलेलो आहोत आणि हा इंडस्ट्री एरिया काढून आम्ही सरळ आता त्या पुढं चाललो आहे त्याच रूटनं. आणि ह्याच रोडला लागूनच ते मंदिर, खूप सुंदर असं मंदिर आहे. तुम्ही जर ह्या रूटनं कधी येत असाल तर त्या मंदिराला नक्की भेट द्या. आता आम्ही थेट त्या मंदिरकडेच जाणार आहे. तशी रोड टच लहान छोटी मोठी अशी मंदिर खूप लागतात, पण हे मंदिर एक वेगळाच अनुभव देऊन जातो. आणि असं माझ्या आयुष्यामध्ये मी पहिल्यांदाच पाहिलेलं मंदिर, इतकं सुंदर मंदिर आणि आत्ता नवीन निर्माण केलेलं मंदिर आहे. हे पहा, ही जर इथून मंदिर, तुम्हाला मंदिरचा मुख्य प्रवेशद्वार दिसत आहे आणि या मंदिरचं नाव आहे श्री लक्ष्मीनारायण या जे मंदिर आहे. आणि हे साखळी इथे पडतं, साखळीमध्ये पडतं. आम्ही चाललो आहे आता वाळपईला. हे रोड टच मंदिर आहे. आता आम्ही इथं 5 मिनटं थांबणार आहे, कारण मंदिर पाहूनच तुम्ही म्हणजे थांबू शकता. इतकं सुंदर मंदिर आणि कोरीव काम तर इतकं सुंदर आहे. आणि चला तर मग आज जाऊया. आणि आता आम्ही इथं आज चाललो आहे. मंदिरच्या आजूबाजूचा परिसर इतका सुशोभीकरण केलं आहे, इतका सुंदर आहे. आणि समोरच गरुडखांब उभा केलेला आहे. इतका सुंदर गरुडखांब इथं उभा केलेला आहे, पहा, खूपच सुंदर असा. आणि गरुडखांबला लागूनच तुळशी वृंदावन आहे, खूपच सुंदर असं. आणि तसंच एंट्री तुम्ही आत जसं याल तसं खूपच सुंदर असा नजारा आहे. खूप सुंदर असं नक्षीकाम, दोन्ही बाजूला हत्ती उभे आहेत. आणि तुम्ही जर आतमध्ये प्रवेश केला, थंडगार असं वातावरण त्याच्यामध्ये, खूपच सुंदर. आतमध्ये प्रवेश केल्या तुम्हाला 2 अशा मोठ्या घंटा वरती बांधलेल्या आहेत. त्याला तुम्ही स्पर्श करून म्हणजे वाजवून जाऊ शकता. त्याच्यानंतर देवाचं दर्शन खूप मनोभावाने घेऊ शकता. इतकं सुंदर जवळून दर्शन होतं. खूप गर्दी इतकी नसते, पण असेल कदाचित. पण आम्ही सकाळी खूप लवकर आलो, त्यामुळे आम्हाला गर्दी काय भेटली नाही. तरी आम्हाला खूप सुंदर असं दर्शन झालं. खूप लोक येत असतात. आणि ह्या मंदिराचं एक वैशिष्ट्य असं आहे, आपल्या श्री विष्णूंनी जितके या भूतलावरती अवतार घेतलेले होते, ते संपूर्ण अवतार या जे आजूबाजूला खांब दिसत आहेत, त्या खांबावरती सर्व त्या रूपातील मूर्त्यांचं कोरीव काम केलेलं आहे. जसं की वामन अवतार, नरसिंह अवतार, वराह अवतार, श्रीकृष्ण अवतार, राम अवतार, कृम अवतार, हे सगळे अवतार तिथं त्या प्रत्येकी खांबावरती एक अशी मूर्ती अशी उभी केलेली आहे. म्हणजे वरती असं ते कोरीव काम केलेली मूर्ती. आणि सर्व काम हे मार्बलमध्ये केलेलं आहे. आणि मुख्य म्हणजे हे जे काम केलेलं आहे, संपूर्ण काम हे आपल्या भारतीय माणसाने केलेलं आहे. खूपच सुंदर असं काम आणि खूप सुंदर असं नक्षीदार काम केलेलं आहे. आणि हा पहा, त्या गाभाऱ्यामध्ये खूप सुंदर असा झुंबर लावलेला आहे. हा तर मन मोहून घेणारा झुंबर आहे. इतका सुंदर झुंबर आहे, खूपच सुंदर. तुम्ही जर इथं 5 मिनिटासाठी जाल तर तुम्ही अर्धा तास इथं बसून याल. आणि तुम्हाला मुख्य म्हणजे आमचा इतिहास, म्हणजे श्री विष्णूंनी किती अवतार घेतले होते आणि ते
तुम्हाला इथं याची देही याची डोळा इथं पाहायला मिळतात. इतकं सुंदर म्हणजे इथं खूप आमच्या धर्माची जागरूकता या मंदिरामध्ये गेल्यानंतर तुम्हाला कळते. इतकं सुंदर म्हणजे तुम्ही आत गेला तर असं वाटेल की हे किती काळापासून असेल मंदिर. म्हणजे इतकी सुंदर नक्षी म्हणजे आपल्या खूप जुन्या पिढीतील अशी ही नक्षी इथं केलेली आहे आणि तुम्ही इथं पाहू शकतात. आणि इतकं सुंदर केलं सर्व ते अवतार सुद्धा इथं दर्शवलेले आहेत. आणि त्याचबरोबर ते आमच्या पुराणामध्ये जय आणि विजय असे 2 द्वारपाल आहेत. त्यांचं सुद्धा इथं 2 खांबावरती हे पहा इथं जय आणि एका बाजूला विजय म्हणजे जय विजय हे आमच्या पुराणामध्ये देवांचे द्वारपाल असं नाव आहे त्यांचं. आणि ते त्यांचं सुद्धा इथं कोरीव काम केलेलं आहे. मूर्त्या त्या प्रत्येक खांबावर 2 खांबावरती जय आणि विजय असे 2 आहेत. नमस्कार मंडळी. तर आज पहा मी कुठं आलो आहे. श्री लक्ष्मीनारायण मंदिर हे देवस्थान पडतं साकळी येथे. नावेली म्हणून गाव आहे, त्या नावेली इथं हे मंदिर पडतं. खूप सुंदर असं मंदिर आहे. आणि हा समोरील खांब आहे खूप सुंदर असा. आणि इथं समोर ही तुळस. इतकं सुंदर मंदिर आहे, खूपच सुंदर. तुम्ही जर इकडं ह्या रोडनं जात असाल पंजिम आणि पंजिम मार्गे आहे. तुम्ही जर कुठला रस्ता मी सांगू तुम्हाला, वायपळी हा रस्ता आहे ना, ह्या रस्त्यालाच हे मंदिर आहे. खूप सुंदर असं मंदिर. तुम्ही जर इतर याल तर या दर्शनासाठी नक्की या. खूपच सुंदर. इथं तुम्हाला 9 म्हणजे आमचे जे देवानं अवतार घेतलेले आहेत ते अवतार इथं तुम्हाला पाहायला मिळतील. खूप सुंदर असं. आत्ताच हे 9 महिने काहीतरी झालेले आहेत मंदिर बांधून. म्हणजे मार्चमध्ये काहीतरी सुरू म्हणजे ओपनिंग झालं आहे मंदिरचं. खूपच सुंदर असं मंदिर आहे. हे पहा जवळचा जर तुम्ही परिसर निहाळला ना, खूपच सुंदर असं मंदिर इथं आहे. हे श्री लक्ष्मीनारायण मंदिर म्हणून खूपच सुंदर. आणि हा जो आता ह्या गाड्या येतात ना, या पणजीवरून इकडं चालतात, वाळपई या मार्गे जातात. रोडला लागूनच हे मंदिर इथं आहे.